मला मित्रांनो जागा नाही भेटणार आहे आता. पाहिजे आम्हाला पेशंट शीट पाहिजे. मोदीला बोलायचं आम्हाला एकदम रिलॅक्स मध्ये जायचंय. यार तुम्ही लोक आपली माणसं असे आम्हाला जायला लागले. सुंदर एकदम मंदिर आहे, दिसायला पण एकदम छान आहे. या सर्व आता त्याच्या बोटीने आपल्याला पूर्ण त्या साईडला जायचं आहे. आता वेळणेश्वर गणपतीचं दर्शन घेतलंय. आता जाऊया आपण वेळणेश्वर बीच वरती. हे बघून मला आठवलं, मी पण असं दादर बीच वरती गेलतो तेव्हा कोणाचं तरी नाव लिहिलं. मी आता बघितलंय काय लिहिलंय. आम्ही आता दारू प्यायला चाललोय बॉक्स. तर मित्रांनो गणपतीपुळेमध्ये आता दर्शन घेतलंय गणपती बाप्पाचं आणि आताला जाऊया. आज उशीर झाला आपल्याला. चला आता आपण आलो श्रीविनायक मंदिरमध्ये. येथे पहिले दर्शन घेऊ. खूप शांतता आहे इथे, मस्त वाटतं वातावरण आणि मंदिर पण खूप छान आहे. तुम्ही बघा, तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो गार्डन पण खूप सुंदर आहे, नक्की विजिट करा तुम्ही. मंदिर तर शपथ एकदम भारी. आतमध्ये जाऊ आणि पाया पडू आपण. पाहू शकता इथे आतमध्ये जाऊ, पटकन आपण दर्शन घेऊ आणि पुढचा प्रवास चालू करू. कोई फिश, मासे पाहू शकता. कोई फिश आहेत या, ज्या पॉन्डमध्ये पाळल्या जातात. मस्त वाटतं एकदम बघायला, शांत शांत. पाहू शकता मंदिर खूप सुंदर प्रकारे बांधकाम केलेले. तर सुंदर एकदम मंदिर आहे, दिसायला पण एकदम छान आहे. आणि आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ आपण. मी सुद्धा पहिल्यांदा आलो इथे. तुम्ही पण नक्की या, विजिट करा. आता इथलं दर्शन झालंय, आता आपण जाऊया पुढे. इथे आपले बजरंगबली पण हे पाहू शकता. तर मित्रांनो मंदिर खरंच खूप सुंदर आहे. शांतता वातावरण एकदम तिथे शांतम एकदम वाटते. अवताराचा बी अवतार झाला. आपण जाऊया त्यांच्याकडं. सगळे बसले तिथं गार्डन मध्ये. फोटोग्राफी बघा. काय चाललंय यांचं. नवीन पोच काढले भावा लोकांनी. बाबू मेरे को माफ कर दो, मैं तुम्हारे बिना नहीं रह सकता बाबू. बाई पोच बघा. कॅमेरामॅन फुल एकदम फोकस करून फोटो काढतोय. चला मित्रांनो, आता झालं आपलं दर्शन. पुढच्या प्रवासासाठी निघूया.
हॉटेलमध्ये चाललं आहे जेवायला, रेस्टॉरंट जॉग रेस्टॉरंट. चला मित्रांनो, आता काहीतरी खाऊया, थोडंसं भूक लागली, फिरून फिरून खाऊ आणि मग पुढचा प्रवास चालू करू आपण. 1 hour later. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनू नदी वळणाची ग. तर मित्रांनो, आता आपण आलोय जयगड फेरीबोट पासून. त्या साईडला आपल्याला जायचंय तवसल फेरीबोट पाशी. तर हे सगळे बघा थकलेले आहेत, आता जेवण वगैरे आलेत, थकलेत. मग आता जोश मध्ये आता जोश मध्ये आले, थकलेले पण आता जोश मध्ये आलेत. तर आता जाऊया आपण लवकर लवकर, उशीर नाही करायचा, चला जाऊया. तुम्हाला दिसते की नाही काय माहिती, वल्गन मच्छी. तुमच्या इकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. नाही हाय काय त्या गाडी सगळे मौल्यवान वस्तू तर बाहेर आलेत. काय को छेडता रे बाबा पराई औरत का तू काय को छेडता. तर मित्रांनो, आता जयगड फेरीबोट पाशी आपण पाहू शकतो, मागे पूर्ण पाणी आहे आणि त्या साईडला आपल्याला जायचं आहे, तिकडे पाहू शकता. आणि तिथे गेले तिकीट काढायसाठी, तिकीट काउंटर आहे, तिकीट काढायची, निघायचे. आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये कदाचित एवढं हे खास नसतं दिसत, पण डोळ्याने एकदम दृश्य बघण्यासारखं आहे. खेकडे बघा, खेकडे. कोण पकडतं रे तुमच्यापैकी? सगळे पकडता खेकडे खेकडे. तर त्या बोटची वाट बघतोय आपण. 5 मिनटं आधीच लेट सांगितले आम्हाला, आणि जशी जशी जवळ येते तशी तशी ती मोठी वाटते. आणि चला, कसा वाटतो एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला सांगू. तर मित्रांनो, आता ही बोट आहे, या बोटने आपण जाणार आहोत. यामध्ये आपली गाडी आणि आपण सर्व जाणार आहोत, मित्र आपले आणि आपली ती गाडी तिकडं. या सर्व आता त्याच्या बोटीने आपल्याला पूर्ण त्या साईडला जायचं आहे. आणि बोट येते, पाहू शकता. ये भैया स्कूटीवाला ऑलरेडी रेडी बघ, जशी उतरवली पळवतो गाडी. पाहू शकता अशा प्रकारे गाडी त्या साईडने या साईडला आणली एका बोटच्या मदतीने. त्याच बोटच्या मदतीने आपल्याला त्या साईडला जायचं आहे. चला मित्रांनो, आता जाऊया आपण आपला पुढचा सफर. चला आता आपण चालतो वरती, बसू जाऊन. आणि पाहू शकता बोट बघा, अशा प्रकारे मोठी बोट आहे. या साईडने त्या साईडला नेण्यासाठी. आणि वर जायचा. आवाज मित्रांनो, इथे पूर्ण हे पाहू शकता. आपले मित्र बसले तिथं आणि बोटचा मेन चालक. मित्रांनो, चालू झाली बोट आणि फिरवते तो. मित्रांनो, आवाज नाही येणार आता, पण व्ह्यू भारी आहे हा एकदम. समुद्र आहे पूर्ण बाजूने आणि व्ह्यू एकदम भारी झाला आहे. दिसणार तर नाही चेहरा वाटते, पण चला मित्रांनो, आपली प्लेस आलेली आहे. चला आता आला आपला प्लेस, जाऊया खाली. आणि आता जाऊया खाली, उतरलोय. मजा आली, एन्जॉय केला भरपूर आम्ही. आणि व्ह्यू पण मस्त होता. परत येऊ वाटलं तर जेव्हा टाईम असेल तेव्हा. आता तुम्हीच एन्जॉय करा. व्ह्यू तर मी तुम्हाला सांगितलं आहे कुठे काय कसं यायचं. असं काय प्लॅन पण नव्हता आमचा. आधीमध्ये कुठले डेस्टिनेशन कॅन्सल पण होते ना अचानक,
कारण की वेळ नाही राहिला आहे तेवढा आम्हाला 2 दिवसात एवढं फिरायचं आहे. तर ट्राय करू आम्ही जेवढं दाखवता येईल तेवढं. चला मजा तर आली भरपूर. सगळेजण फोटो व्हिडिओ जास्त काढत होते कारण की एक एन्जॉय असं करायला आहे ते सर्वजण करत होते. आम्ही पण केला, फोटो काढले, व्हिडिओ काढले. तुम्ही बघायला जा ब्लॉगमध्ये, रीलला पण जाऊन बघा, इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा. एवढा सपोर्ट द्या. चला जाऊ. तर मित्रांनो आता आपण तिथून चाललोय हेदवी वेळणेश्वर मंदिरामध्ये. तर आपण तिथे जाऊन आता दर्शन घेऊ आणि पुढचं तुम्हाला मी ब्लॉग दाखवतो, तो बघत राहा. आणि सर्व खुश आहेत की नाही खुश? एकदम खुश. तर चला जाऊया आपण. तर मित्रांनो हेदवी गावातील हे दशभुज गणपतीचं मंदिर आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया. मित्रांनो आतमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई होती, त्यामुळे आपण नाही काढलाय. पण तुम्ही या आणि प्रत्यक्षात बघा. तर आपण लवकर निघूया इथून. चला मित्रांनो आपलं इथलं दर्शन झालंय. तर वेळणेश्वरला जाऊया आणि तिथे दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता आलो आपण वेळणेश्वर मंदिरामध्ये. तर जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो इथे पण फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. तर आपण फोटो व्हिडिओ काय नाही काढलेत. आतमध्ये दर्शन घेतलंय आपण. तुम्ही पण या नक्की या मंदिराला व्हिजिट करा, बघून घ्या हे मंदिर आणि या तुम्ही पण नक्की वेळणेश्वर. तर मित्रांनो आता वेळणेश्वर गणपतीचं दर्शन घेतलंय. आता जाऊया आपण वेळणेश्वर बीचवरती आणि थोडंसं एन्जॉय करू. आपण घेतली आपण खायला. पुढे चाललेत मित्र. वेळणेश्वर गणपतीचं दर्शन झालंय. आपण आलो आता वेळणेश्वर बीचवरती. माइंड रिलॅक्स करू आपला, थोडा एन्जॉय करू. मित्रांनो शांतता ऐका फक्त. आवाज एवढा सुंदर आहे ना लाटांचा, एकदम मनाला भावतो. भारी वाटतं आल्यावर इथे. जसं लांबपर्यंत समुद्र आहे मित्रांनो, ज्याला बघितलं शांत वाटतं, तसं आपलं मन पण पाहिजे मोठं, ज्याला सर्व चुका माफ करता आल्या पाहिजेत आणि ज्या लोकांनी चुका केल्यात आपल्यासोबत, आपल्याला दिलेला त्रास सर्व विसरून नवीन सुरुवात करायला चालू केली पाहिजे. समुद्राकडनंही शिकण्यासारखं आहे, ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. खातोय फिरतोय एन्जॉय करतोय बाई. असे मित्र खरंच पाहिजेत लाईफमध्ये. आणि नवीन नवीन मित्र बनवत चला मित्रांनो. जुन्या मित्रांना सोडू नका, पण नवीन नवीन मित्र पण बनवत चला. ली पुढं ली कुठल्या पुरीचं नाव टाकतोस? टाक क्वेश्चन भाई. तर मित्रांनो हे बघून मला आठवलं, मी पण असं दादर बीचवरती गेलतो तेव्हा कोणाचं तरी नाव लिहिलं. ती व्यक्ती तर नाही आहे आता माझ्या लाईफमध्ये, पण मी
कदाचित खुश आहे की लेट जाण्यापेक्षा लवकर गेलेली व्यक्ती, जिला आपल्यासोबत राहायचंच नव्हतं, फक्त आपला फायदा घ्यायचा होता, अशा व्यक्ती आधीच गेलेल्या बरं असते. तर जास्त विचार नाही करायचा त्या लोकांचा. नंतर समजायला लागला मला, काही लोक फक्त आपल्या लाईफमध्ये थोड्या दिवसांसाठी येतात, थोड्या दिवसांचा आनंद असतो, परत त्यांचं काम झालं का ते निघून जातात आणि आपल्याला असं वाटतं आपण त्यांच्यासाठी स्पेशल आहे. असं काय नसतंय. कोणाला स्पेशल समजू नका लाईफमध्ये जोपर्यंत तुमची ती पार्टनर होत नाही पूर्णपणे. कारण की हे वय असं असतं, येत जात राहतात लोक. तर सगळ्यांवर भरोसा ठेवू नका, प्रेमाभिमावरती भरोसा ठेवू नका. बाई काय करतोय? एवढं प्रेम मित्रांवरती सगळ्यांना चिकल मारतो ह्यो. अरे अजून लेजंड बघा. अय काय काय खोदून काय ठेवलंय पण हे बघा. हे 101 हातरंगी आहे ग्रुपमध्ये, पण सगळे भारी आहेत. पाहू शकता हे लव यू, लव, इथं दिल, तिथं दिल, इथं दिल. तुम्हाला वाटते का रे लाटा आल्यावर तर दिल राहत असेल तुमचा? हा, जसं लाटा आल्यावर तर वाहून जातं ना पाण्यामध्ये, ते सगळं दिसणं बंद होतं, मातीमध्ये जातं, तसं तुमचं प्रेम पण आहे. फक्त त्या बीचवरती नावं लिहिण्यापुरता, चिठ्ठ्यांवरती स्टेटसवरती नावं लिहिण्यापुरतं प्रेम. जे खरं साथ देतं ना ते दिखावा नाही करत, ते हिडन असतं. त्याला कोणाची नजरला लागो म्हणून ते लपून असतं. मात कर, पुस 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 ना. हो भाई पुस 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 पुस. हा, प्रेम भंग झाला पाहिजे. काय जगावर 101 कारनामे चालू आहे इथं. योग इकडं पकडतोय आता. पकडला का चटीत घुसला? बड़ा हरामी हो बेटा. इकडा बघा कुठे कुठे. हा बघ पळाला पळाला. पकड पकड पकड. पिल्लो इथे जाऊ. चला तर मित्रांनो, चला आता खूप मस्ती गेली, आता जाऊया आपण, निघूयात. आणि ब्लॉग बनवायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे, कारण की आम्ही पहिल्यांदाच भेटलो आहे आणि आमची पहिलीच भेट आहे. आणि एवढे छान म्हणजे खूप चांगलेच सर्व आहे, मस्ती वगैरे चालू आहे, आणि त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता सकाळपासून. पण आता आम्ही सगळे एकत्र म्हणजे थोडेसे घुळमिळ झालो आहे. तर आता बनवतो चांगला ब्लॉग आणि जाऊया अजून पुढे, कंटिन्यू करूया. आता देवदर्शन करून आलो आहे, संध्याकाळच्या पोपटीची तयारी आता. चला मित्रांनो, सकाळपासून हिंडलो आहे बाहेर, आता हिंडून आलो आहे घरी. आता रात्रीच्या पोपटीची तयारी, आणि नेक्स्ट 2 पार्टमध्ये ब्लॉग टाकेल कदाचित मी. बाय.